हॅलो फ्रेंड्स, तुम्ही सगळे कसे आहात? तर फ्रेंड्स, मी आज बकऱ्याच्या मटणाची साधी आणि सोपी आणि एकदम कडक झणझणीत अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर फ्रेंड्स, चला बघूया इथे मी काय काय घेतलेलं आहे. तर 1 किलो बकऱ्याचं मटण अशा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत, कारण की असे छोटे छोटे पीसेस केल्याने आपलं मटण लवकर शिजेल. तर फ्रेंड्स, इथे मी हे साईडला ठेवते आणि इथं आपल्याला मिक्सीचा जार घ्यायचा आहे आणि त्याच्यात 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या. आता त्याच वाटीने मी याच्यात अद्रक ॲड केलेली आहे आणि हिरवी कोथिंबीर. कोथिंबीर थोडी आपल्याला जास्त टाकायची आहे आणि हे वाटून घ्यायचे आहे. बघा, या पद्धतीने मी पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे. तर आता मटणात आपल्याला 1 चमचा हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ आणि त्यानंतर आपल्याला जे पेस्ट केलेलं होतं ते याच्यात ॲड करायचं आहे. आता हे ॲड केल्यानंतर व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जेव्हा मटणात मीठ टाकताना ते व्यवस्थित टाकायचं आहे, जेणेकरून मीठ व्यवस्थित टाकल्याने मटणाला चव येते आणि मटण एकदम परफेक्ट लागतं. तर हे बघा, इथं मी अशा पद्धतीने याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता कुकरमध्ये 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे आणि शाजिरी, दालचिनी, लवंग, तेजपत्ता आणि काळी मिरी याच्यात ॲड करायचं आहे. तर फ्रेंड्स, थोडेसे खडे मसाले आपण ॲड केलेले आहेत आणि बारीक कापलेला 2 कांदे आणि 1 टोमॅटो याच्यात आपल्याला ॲड करायचं आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, चांगलं परतून घेतल्याने खरंच आपली रेसिपी एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट लागते. हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अजिबात कांदा आपल्याला कच्चा राहू द्यायचा नाही आहे. व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे. तर हे फ्रेंड्स परतून झालेलं आहे. तर इथं आता थोडीशी चरबी मी साईडला काढली होती, ती चरबी आपल्याला याच्यात ॲड करायची आहे आणि याला बी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर हे बघा, याला तेल सोडोस्तर परतून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, आपलं हे व्यवस्थित परतून झालेलं आहे. तर याच्यात आपल्याला मटण जे आपण ॲड केलेलं होतं ते याच्यात टाकायचं आहे आपल्याला. तर हे बघा फ्रेंड्स, याच्यात आपण मटण ॲड करू आणि आपल्याला व्यवस्थित याला तेलमध्ये मिक्स करून थोडं अंगाच्या पाण्यानेच शिजण्यासाठी ठेवायचं आहे. याच्यात लगेच पाणी ओतायचं नाही आहे. हे व्यवस्थित याच्याच पाण्याने थोडं शिजू द्यायचं आहे. तर फ्रेंड्स, हे चांगलं व्यवस्थित आपण मिक्स करून याच्यावर एक प्लेट ठेवायची आहे आणि त्याच्यात आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर फ्रेंड्स, हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता याच्यावर प्लेट ठेवून आपण पाणी ठेवूया आणि गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात ॲड करायचं आहे. तर फ्रेंड्स, इथं आपलं पाणी गरम झालेलं आहे आणि मटण भी आपल्या स्वतःच्या अंगाच्या पाण्याने पण शिजलेलं आहे. तर याच्यात ते आपण पाणी ॲड करू. आता फ्रेंड्स, आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला थंड पाणी अजिबात या मटणाच्या रेसिपीत ॲड करायचं नाही आहे. थंड पाणी ॲड केल्याने रेसिपीची चव जाते. तर फ्रेंड्स, आता मी याच्यात पाणी ॲड केलेलं आहे आणि आपल्याला कुकर लावून 7 ते 8 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर हे बघा फ्रेंड्स, आपल्या 7 ते 8 शिट्ट्या झालेल्या आहे आणि मटण आपलं एकदम परफेक्ट शिजलेलं आहे. तर फ्रेंड्स, आता हे सूप रेसिपी आपली तयार झालेली आहे. खरंच बघा, किती गाढी आणि किती सुंदर आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर फ्रेंड्स, इथं आपण थोडा झणझणीत असा रस्सा बनवूया. तर इथं मी 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही तेल ॲड करू शकता, कमी जास्त पण करू शकता. आता इथे मी सुकं खोबरं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला तेलात टाकायचं आहे आणि व्यवस्थित याला लाल होईस्तोवर परतून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे. तर आपल्या घरातला काळी मिर्च मसाला याच्यात ॲड करायचा आहे. आता तुमच्या हिशोबाने तिखट खात असाल तर थोडं जास्त टाका आणि कमी खात असाल तर थोडं टाका. तर एक लक्षात ठेवायचं की आपल्या लाल मिरचीची रेसिपी अजिबात करायची नाही आहे. याच मसाल्याची मिरची एकदम टेस्टी लागते. तर फ्रेंड्स, एकदा नक्की ट्राय करा. आता याच्यात थोडं सूप टाकून आपल्याला याला व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे. तर फ्रेंड्स, थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित आपल्याला शिजवायचं आहे.
मसाले व्यवस्थित शिजल्याने रेसिपीला चव येते. आता याच्यात मटण मसाला पुडी मी एक ॲड केलेली आहे. मटण मसाल्याने बी खरंच भाजीला खूप चांगली चव येते. तर याला बी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, आता हे फायनली आपलं मिक्स झालेलं आहे आणि आपली जी ग्रेव्ही आहे ते पण तेल सोडत आहे. तर एकदम परफेक्ट शिजली आहे. तर याच्यात आपल्याला मटण आणि सूप ॲड करायचं आहे. तर हे बघा फ्रेंड्स, याच्यात मटण आणि सूप आपण ॲड केलेलं आहे आणि आपल्याला व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक मंद आचेवर याला शिजू द्यायचं आहे. कसं आहे फ्रेंड्स, की आपण मंद आचेवर याला शिजवलं का याला तरी पण व्यवस्थित येते आणि मीठ मिरची आपलं व्यवस्थित मसाले याच्यात परफेक्ट शिजतात. तर हे बघा फ्रेंड्स, तुम्ही चपातीसोबत भी ह्या टेक्स्चरमध्ये रेसिपी शेअर करू शकता. तर बघा किती सुंदर आणि यम्मी दिसते. तर इथं आता आपल्याला काय करायचं आहे, थोडं गरम पाणी याच्यात ॲड करायचं आहे. तर जेवढी तुम्हाला रेसिपी लागते त्याप्रमाणे तुम्ही याच्यात पाणी ॲड करू शकता. तर फ्रेंड्स, हे बघा आता थोडंसं याच्यात आपल्याला मीठ कमी वाटते, तर थोडं मीठ आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे आणि थोडं पाणी पण मी याच्यात ॲड केलेलं आहे. तर फ्रेंड्स, एक लक्षात ठेवा की जास्त घट्टपेक्षा भाकरीसोबत खायला एक पातळसर अशी झणझणीत भाजी खूपच छान लागते. तर याच्यात आता मीठ ॲड केलेलं आहे आणि हे परफेक्ट आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तर हे बघा फ्रेंड्स, किती सुंदर आणि किती मस्त तरी याला आलेली आहे. हे बघा किती तरी आलेली आहे. एकदम बारीक आचेवर आपल्याला याला शिजवायचं आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणत जाईल. तर फ्रेंड्स, हे बघा किती यम्मी आणि टेस्टी हे रेसिपी लागते. तर फ्रेंड्स, एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झणझणीत अशी भाजी तुमची बी बनल्यानंतर मला कॉमेंटमध्ये सांगा की तुमची रेसिपी एकदम परफेक्ट झाली होती. थँक्स फॉर वॉचिंग.